वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. फर्स्ट क्वेश्चन आहे जळगाव पोलीसला विचारलेला. एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे M1D1 चा. M1D1H1 E1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2D2H2 E2 डिवायडेड बाय W2. ह्याच्यातल्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्याच पुट करायच्यात आपल्याला. M म्हणजे नंबर ऑफ मॅन असणार आहेत, D म्हणजे डेज असणार आहेत, H म्हणजे आवर्स, E म्हणजे इफिशियन्सी आणि W म्हणजे वर्क असणार आहे. आता एक भिंत बांधण्यासाठी 8 मजुरांना म्हणजे M1 ची व्हॅल्यू आहे किती? 8 मजुरांना किती दिवस लागलेत? 15 दिवस लागलेत. तर विचारले 5 मजुरांना किती दिवस लागतील? M2 ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे आणि D2 ची व्हॅल्यू काढायच्या. इकडे 5 इकडे भागाकारात येणार आहेत, तर 8 गुणिले 15 डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू D2. म्हणून आन्सर असेल 5 1 5 5 3 15. 8 गुणिले 3 किती? 24 दिवस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती? 24. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाशिक पोलीसला विचारलेला. सेम याच फॉर्म्युल्यावर आहे. 15 मजूर म्हणजे M1 ची व्हॅल्यू किती? 15. किती तास लागलेत? 8 तास लागलेत. आणि किती दिवसात काम व्हायले? 12 दिवसात. तर विचारले तेच काम 20 मजूर म्हणजे M2 ची व्हॅल्यू किती? 20. 9 तास काम करून H2 ची व्हॅल्यू 9, तर किती दिवस लागतील? म्हणजे D2 ची व्हॅल्यू काढायची. बघा एकाला गुणाकारातले इकडे भागाकारात येते, म्हणजे 15 गुणिले 8 गुणिले 12 डिवायडेड बाय 20 गुणिले 9 इक्वल्स टू D2. याच्यावर सॉल्व्ह करू आपण. बघा काय जे सॉल्व्ह होईल ते 5 ने कॅन्सल करू आपण. 5 चौक 20, 5 त्रिक 15, 3 1 3, 3 त्रिक 9, 4 1 4, 4 त्रिकोण 12. हे 3 कॅन्सल झालं, राहिलं किती? फक्त 8 राहिले. म्हणून D2 ची व्हॅल्यू किती आली? 8. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वर्धा पोलीसला विचारलेला. 6 पुरुष किंवा 8 मुले, बघा 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. ह्याची शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला, आपण शॉर्टकट पद्धतीनेच करूया. पुरुष आणि मुले, सुरुवातीला किती पुरुष होते? बघा 6. किती मुलं होते? 8. त्यांच्या खाली त्यांची व्हॅल्यू लिहा. त्याच्यानंतर किती पुरुष आहेत? 7 पुरुष. पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या आणि मुलं किती आहेत? 12. आता काय करायचं? हे क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आणि ह्याची ॲडिशन करून खाली लिहायची. क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करा. 12 गुणिले 6 किती? 72 प्लस 7 8 56. यांची बेरीज करा. किती येते बघा? 6 आणि 2 8, 7 आणि 5 12. किती आली? 128. ते भागाकारामध्ये लिहा 128. वरी काय करायचं? जे पुरुष होते किती होते? 6 होते. मुलं किती होते? 8. आणि किती दिवस लागले? 24. त्यांचा गुणाकार करायचा. यावरून आन्सर येऊन जाईल तुम्हाला. आपण सॉल्व्ह करू. 4 ने कॅन्सल करा. 4 त्रिकोण 12, 4 दुनी 8, 4 सख 24, 8 1 8, 8 चौक 32, 6 गुणिले 6 36 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती दिवस लागतील? 4 1 4, 4 9 36. या क्वेश्चनचा आन्सर असेल किती? 9 दिवस. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा लातूर पोलीसला विचारलाय. सारख्या व्यासाच्या 8 नळांनी एक टाकी 18 तासात भरते. तिथं माणसं होती, आता नळ आहेत. म्हणजे M1 ची व्हॅल्यू किती? 8 नळ किती तास लागलेत? 18 तास. तर विचारले 9 नळांनी ती टाकी किती वेळात भरेल? बरोबर आहे, टाइम विचारले आपल्याला, म्हणजे D2. आता काय येईल? 9 1 9, 9 2 18, 8 2 16 तास. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती? 16. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय बघा लातूर पोलीसलाच. 15 मजूर, तेच आहे M1D1 चा. 15 मजूर रोज 8 तास काम करून किती तास? 8 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात. तर 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवस लागतील? बरोबर आहे. इकडे भागाकारामध्ये येणार इकडं 15 गुणिले 8 गुणिले 18 डिवायडेड बाय 16 गुणिले 9 इक्वल्स टू D2. सॉल्व्ह करू आपण. 9 1 9, 9 2 18, 8 1 8, 8 2 16. हे 2 2 कटलं म्हणजे उरलं किती? 15. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती? 15 दिवस. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा जालना पोलीसला विचारलेला आहे 2024 ला. 3 कामगार आहेत. आठवड्यात किती दिवस? 7 दिवसाची मजुरी म्हणजे W1 ची व्हॅल्यू दिली आहे किती? 840. तर क्वेश्चन मध्ये विचारले एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती? ठीक आहे, म्हणजे W2 ची व्हॅल्यू विचारली. सॉल्व्ह करू आपण. 7 1 7, 7 1 7, एक उरला 14 झाले. 7 2 14, 120, 3 1 3, 3 चौक 12 आणि हा 0. काय राहिलं? म्हणजे W2 इक्वल्स टू 40 गुणिले 5. म्हणून W2 ची व्हॅल्यू येईल किती? 500 0, 5 चौक 20. म्हणून त्या कामगाराची जी काय मजुरी असणार आहे किती असणार आहे? 200 रुपये. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा जालना पोलीसला विचारला. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. 15 मुले आहेत, ठीक आहे, म्हणजे बॉईज. एक काम 15 मुले किती दिवसात पूर्ण करतात? 20 दिवसात. जर 3 मुले, बघा 3 बॉईज किती पुरुष एवढे काम करतात? तर मेल म्हणजेच पुरुष, 2 पुरुष एवढे काम करत असल्यास तर ते काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील असं विचारले. ह्याच्यावरून आपण बॉईज आणि जे काही पुरुष असणार आहे त्यांची इफिशियन्सी भेटते. बघा इथं बॉईज आणि हे M खाली येणार आहे म्हणजे पुरुष. तर B च्या समोर किती आहे? 2 आणि M च्या समोर किती आहे? 3. हा जो रेशो आला, हा कशाचा रेशो आला? तर त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो आला, म्हणजे कार्यक्षमतेचा. मग आता बघा आपल्याकडे किती बॉईज आहेत? 15. एक काम 15 मुले म्हणजे 15 मुलं आहेत.
आता 15 मुले टोटल वर काढून घेऊ आपण. मुलांची इफिशियन्सी किती आहे 2, 15 गुणिले 2 आणि किती दिवस लागले 20 दिवस. हे झालं आपलं काय टोटल वर. आता जे विचारले ते खाली घ्यायचं. काय विचारले बघा, 20 पुरुष किती दिवसात काम पूर्ण करतील. एका पुरुषाची इफिशियन्सी किती आहे 3, तर 20 पुरुषांची किती झाली तर 20 गुणिले 3. ठीक आहे, या पद्धतीने आन्सर असणार आहे. किती येईल बघा, हे 20 कॅन्सल झालं, वर किती येईल 15 दुनी 30, 30 भागिले 3 म्हणजेच किती दिवस लागतील तर 10 दिवस लागतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 10, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखीन किती माणसे कामावर घ्यावी लागतील. माणसे आहेत म्हणजे इफिशियन्सी आहे. बघा दिवसांची संख्या, आता बघा डेज काय पहिल्यांदा किती दिवस लागत होते 3 दिवस लागत होते, आता किती लागाले 2. जर दिवसांची संख्या 2/3 केली आणि पहिले 28 माणसं होते तर किती माणसं घ्यावी लागतील. आपल्याला माहिती आहे टोटल वर्क सारखं आहे. जर टोटल वर्क सारखा असेल आणि डेजचा रेशो जर 3:2 असेल तर त्यांची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता जी असते ते उलटा रेशो असतो, म्हणजे काय असणार 2:3. आता इफिशियन्सी म्हणजे इथं माणसं असणार. बघा सुरुवातीला किती माणसं होते आपल्याकडे 2 होते आणि क्वेश्चन मध्ये किती सांगितले होते 28 सांगितले होते. जर हे 2 म्हणजे 28 असेल तर 3 म्हणजे किती मग बे 14 14 गुणिले 3 किती 42. म्हणजे किती माणसं घ्यावी लागतील 42. आता बघा किती एक्स्ट्रा घ्यावे लागतील. पहिले किती होते 28, आता किती लागले 42. मग किती घ्यावे लागतील एक्स्ट्रा, वजाबाकी करा. 42 मधून 28 गेले, 12तून 8 गेले 4 उरले, 3तून 2 गेला 1, म्हणजे किती घ्यावे लागतील आता 14 घ्यावे लागतील. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 14. जर हा क्वेश्चन असा कळत नसेल तर आपण इथल्या इथं करू शकतो. बघा दिवसांची संख्या किती केल्या 2/3 केल्या, तर डायरेक्ट हे 2 म्हणजे किती 28, तर 3 म्हणजे किती डायरेक्ट करू शकता. किती येईल बघा 14 तर 14 गुणिले 3 किती जाईल 42. म्हणजे पहिले माणसं 28 होते, आता किती 42, तर किती घ्यावे लागतील वजाबाकी करा. 12तून 8 गेले 4 उरले, 3तून 2 गेला 1, म्हणून किती 14. याही पद्धतीनं करता येते. धन्यवाद.